नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तो खारी शंकरपाळे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. गव्हाच्या पिठाचे बनवायचे आपल्याला, ना मैदा घ्यायचा ना काही घ्यायचं त्याला. बघा किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर हे गव्हाच्या पिठाचे खारी शंकरपाळे कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात. टाकूया थोडंसं 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं. तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, गॅस कमी करायचा. आता टाकूया थोडा अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरी. पांढरे तिळे नाही तर मी 1 चमचा घेतलेले आहे. तीळ टाकायचं बघा, तिळाने छान मस्त कुरकुरीत लागतात. ओवा व्यवस्थित थोडासा भाजून घ्यायचं, कुरकुरीत छान हे भाजून घ्यायचं. खमंग वास येतो बघा. नुसतं आपण जिरी ओवा आणि तीळ टाकले तरी मस्त असं खमंग वास येतोय. टाकूया 2-3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं थोडंसं कच्चं आणि मग असं मस्त परतून घ्यायचं 1 मिनिटभर. कमी गॅसवरती हे परतून घ्यायचं व्यवस्थित. सर्व एकत्र असं छान भाजून घेतलेलं आहे. टाकूया छोटी वाटी पाऊण वाटी पाणी टाकायचं आणि थोडंसं सर्व हे पाणी टाकल्यानंतर आहे ना थोडंसं शिजवून घेऊया. बघा पाऊण वाटी पाणी टाकून आपण मसाले थोडेसे पाण्यामध्ये पण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आता टाकूया 1 वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं 2 ते 3 चमचे आहे ना रवा टाकायचा. रव्याने काय होतं, मस्त असे हे कुरकुरीत आपले शंकरपाळे होते. शंकरपाळे म्हणू शकतो आपण त्याला, नमक पारे म्हणू शकतो. पण खायला मस्त टेस्टी लागतात बघा. 2 मिनिटं आपण असंच हे पीठ छान असं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. बघा मीडियम गॅसवरती आहे ना 2 मिनिटं मी छान हे परतून घेतलेलं आहे. सर्व मसाले व्यवस्थित रवा आपण गव्हाचं पीठ टाकलं ना त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर आहे ना कमी गॅसवरती असंच हे भाजून घ्यायचं, हलकंसं भाजायचं. बघा किती छान हे परतून झालेलं आहे. मस्त असा एकदम मंद मंद छान असा ह्या पिठाचा वास येतोय. आता काय करायचं, गॅस बंद करून टाकूया आणि हे 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. आता बघा 5 मिनिटं झालेत, मी गॅसवरून हे खाली घेतलेलं आहे. थोडंसं थंड पण झालं असन आणि पीठ आपलं व्यवस्थित हे मिश्रण भिजलं पण असन. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया. आता मुलांना सुट्ट्या पण पडतील ना, तर मुलांना मधल्या वेळेस काय नाही काय खायला लागतंच बघा. मुलांनाच काय आपल्याला मोठ्यांना पण मधल्या वेळेस काहीतरी खायला लागतं. तर असं बनवून ठेवलं ना तर हे एकदम कुरकुरीत पण होते ना, छान महिनाभर टिकतात पण. बघा आता हे पाणी वगैरे टाकायचं नाही हे मळण्यासाठी. इथं मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे बारीक खिसणीने खिसून आहे ना याच्यामध्ये टाकायचं. फक्त हे बटाट्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. असं खिसून टाकायचं. उकडून साली काढून ठेवले होते मी हे बटाटे. मस्त असं बारक्या खिसणीने खिसून घ्यायचं व्यवस्थित. आता टाकूया चवीपुरतं मीठ. आता हे सर्व व्यवस्थित मळून घेऊया मिक्स करून. पाणी टाकायचंच नाही. आता याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही. मस्त असं मिक्स करून छान गोळा बनवून घ्यायचा. आपण पीठ किती टाकतो, त्याला रवा किती टाकतो त्या अंदाजाने सुरुवातीला पाणी टाकून आहे ना 2 मिनिटं छान परतून घेतलं ना मग पाणी अजिबात टाकायला लागत नाही. तर हे सर्व व्यवस्थित मळून घेऊया. परफेक्ट प्रमाणामध्ये आहे ना आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं 2-3 चमचे रवा असेल ना तर पाऊण वाटी फक्त पाणी सुरुवातीला टाकायचं. मसाले आपण परतून घेतो ना त्याच्यामध्येच हे पीठ पण छान
मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर 2च बटाटे लागतात बघा. आपण जसं पीठ घेऊ ना, तुम्हाला जर याच्यापेक्षा 2 वाट्याचं करायचं असेल ना तर 4 बटाटे लागतील. असं प्रमाण लक्षात ठेवलं ना तर अजिबात पाणी टाकायला लागत नाही. व्यवस्थित हे मळून घेऊया. किती छान झाले बघा हे पीठ. असं व्हायला लागतं. अशी जाळी आली ना पिठाला, मस्त क्रिस्पी होतात बघा हे शंकरपाळे. व्यवस्थित मळून घेऊया. आता याचे गोळे करून घेऊया आपण. आपल्याला कसे लाटता येतील ना असे गोळे करून घ्यायचे. याला काय आता आपल्याला भिजायला काय ठेवायचं. आता हे आपण लाटून घेऊया. असं लाटून घ्यायचं. जास्त पातळ पण लाटायचं नाही. आता ह्याला पीठ लागतच नाही बघा लाटायला. पोळपटला ह्याला अजिबात चिकटणार नाही. थोडंसं जाडच ठेवायचं हे. लाटून आता ह्याला असं नुसतं कट करून घ्यायचं. थोडंसं कडचं काढून टाकूया. आपल्याला कसं आवडतं ना तसं आपण कट करून घेऊ शकतो. हे पण साईडचं काढून घेऊ. इकडचं साईडचं पण काढून घ्यायचं. असे मी कट करून घेतलेले आहेत. मस्त दिसतात ना हे. तर हे एका ताटामध्ये काढून घेऊया. असं टाकलं ना एकमेकाला हे चिटकत नाही, काही नाही. हे लाटलेलं सर्व आपण काढून घेऊया. बघा राहिलेले पण 3 गोळे आहे ना असंच बनवून घेऊ. आता अजिबात एकमेकाला हे चिटकत नाही बघा. मस्त बनवून झालेले आहेत. आपण हे कुरकुरीत तळून घेऊया. बघा गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा हे मस्त चटपटीत शंकरपाळे आहे ना तळून घेऊया. खायला तर एवढे मस्त. गॅस लय मोठा पण ठेवायचा नाही. मस्त मीडियम गॅसवरती कुरकुरीत तळून घेऊया. बघा आपोआप हे वरती येतात. थोडेसे तेलातून सुटले ना मस्त असं मीडियम गॅसवरती तळून घेऊया. बघा हे पहिले टाकलेले ना आपण तळून झालेले आहेत. बघा कसा आवाज येतोय. मस्त कुरकुरीत तळून झाले तर. आणि रंग तर किती सुंदर आलेला आहे. तर सर्व शंकरपाळे आपल्या इथं शंकरपाळेच म्हणू शकतो याला आपण. मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि सर्व तळून पण झालेले आहेत. काढून घेऊया. कसा आवाज येतोय बघा. गॅस बंद करून टाकू आता. किती छान मस्त सुंदर कलर आलेला आहे ना. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 बटाट्यापासून तुम्हाला मी मस्त महिनाभर टिकणारा खाऊ बनवून दाखवलेला आहे. असा खाऊ जर बनवून ठेवला ना बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत. हे महिनाभर टिकतात बघा. आणि मुलांना मधल्या वेळेत आपल्याला पटकन देता पण येतात. तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 बटाट्यापासून बनवलेला खाऊ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपी.